आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएनं 6 आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलंय। या आरोपपत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले। भारताला इस्लामिक देश बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता असं एनआयएच्या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। 2016 मध्येच आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला खलिफा म्हणून घोषित करण्यात आलं। तसंच आरोपींनी त्यांची 2016 मध्येच बैत म्हणजेच शिष्यत्व स्वीकारलेलं होतं असंही या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलं। तर एनआयएच्या या आरोपपत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा प्रयत्न। 2016 मध्येच अबू बकर अल बगदादीला खलिफा म्हणून घोषित करण्यात आलं। 2016 मध्येच आरोपींनी बगदादीची बैत म्हणजेच दीक्षा घेतलेली होती। आयसिस विचारांचा प्रसार सोशल मीडियाद्वारे अनेक प्रक्षोभक मेसेज या दरम्यान करण्यात आले। 2018 मध्ये आरोपी तबिश सिद्दीकी याची कुपवाड्यामध्ये रेकी करण्यात आली। कुपवाड्यातल्या स्थितीची माहिती आयसिसला सिद्दीकीने दिली। 2011-2012 मध्ये आयसिस भरतीच्या या उद्देशाने मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये तबिशची लेक्चर सुद्धा झाली। धार्मिक भाषणामधून हिंसक जिहाद पुन्हा सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्यात आलं। मुस्लिम बहुल पडघ्याला अल शाम म्हणजेच मुक्त क्षेत्र करण्याचा प्रकार सुद्धा करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।